भरपूर कॅश प्राइज चिंचवली गोहे टीमच्या खेळाडूंसाठी त्यांच्या माध्यमातून दिली गेली, त्यांनाही विशेषतः आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. दोनही टीमला मी विनंती करतोय की 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असला पाहिजे. गोरठण आणि परली दोनही कॅप्टनला आमची विनंती असेल की 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून आकाश, रोहन आणि संदेश या 3 खेळाडूंसाठी प्रत्येकी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. खरं तर एकंदरीत 3000 रुपये कॅश प्राइज देतील मयूरदादा पाटील. मी संदेश, रोहन आणि आकाश या तिघांना इन्व्हाइट करतो की कॅश प्राइज घेण्यासाठी आपण यावं. मॅचकडे जाणंही फार गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. अल्पेश दळवे आणि त्याच्या जोडीला शिवा दळवी. मितांश परली हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय तो गोरठण टीमचा. कल्पेश जाधवचा हा चेंडू खरं तर आपटी बार होता, पण त्याला दिशा दिली डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावा संख्या होतीये 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. दशरथदादा पाटील उद्योजक काटरंग, खरं तर अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी भरपूर पारितोषिक लावले होते आणि दशरथदादा पाटील काटरंग या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. कल्पेशचा हा चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. यश मालकर यांनी अगोदरच सांगितलं की दशरथदादा पाटील जे काटरंगचे आहेत त्यांचा अगदी पेहराव नव्हता, पेहचान नव्हती, पण तरी सुद्धा जे प्रेम दिला आणि या विभागात आप्पा या नावानं सुपरिचित असणारे ते व्यक्तिमत्व आहे. दिलखुलास अगदी खुल्या मनानं सगळ्यांची मित्र म्हणून वागणारं नेतृत्व दशरथ पाटील साहेब काटरंग, त्यांचे विशेष आपण स्वागत या ठिकाणी करूयात. हे षटक संपल्यानंतर सन्मान होनाड गावचे सागर बोर्डे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. उत्तम गायक आहेत आणि त्यांचा सन्मान करणं फार गरजेचं. मयूरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. गोरठण विपक्ष मितांश 11 परली एका बाजूला, शिवांश याच्या नावानं खरं तर अगोदर सापोली संघ खेळला, इथे मितांश याच्या नावानं परली संघ खेळ करतो आणि त्यांच्या विरोधात असेल तो गोरठण. स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे, अगदी सेफ्टली लँड होतो. रिकाम्या क्षेत्रात जाऊन चेंडू पडला आणि तदनंतर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी मिळतील. पंचांचा इशारा येणं फार गरजेचं आहे आणि पंच इशारा करतायत की चेंडू सीमा पार गेलाय तो चौकारासाठी. हे सत्र ज्या वेळेला संपन्न होईल ना, पहिल्या इनिंग नंतर त्यांचा एक गीत या स्पर्धेसाठी आपण ऐकणार आहोत. स्पर्धेवरती आधारित असं गीत नक्कीच ते आपल्याला या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतील आणि सगळ्यांना ऐकण्याची संधी मिळेल. सागर बोर्डे एक जबरदस्त गायक. हे सत्र जसं संपन्न होईल त्यांनाही आपण संधी देणार आहोत. इथे गोरठण संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या झाले परली संघाच्या धावफलकावरती 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. भोकरपाडा संघ अगदी लवकरच या मैदानावरती दाखल झालाय, त्यांचंही आपण विशेष स्वागत करूयात. भोकरपाडा संघ मधल्या कालावधीमध्ये असं वाटलं होतं की क्रिकेट आता ते बंद करतायत, पण पॅकर जे आहेत ते त्यांना लागलेलेच आणि त्यांच्या अट्टासापायी त्यांनी तिथून पुढे जे क्रिकेट खेळलंय ते अगदी त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. चिंचवली गोहे स्वरूप याच्या नावानं खेळ झाला, क्वालिफाय झाले खरं तर सुपर 6 मध्ये. लगेच दुसऱ्या रात्रीत वावरलेच्या टुर्नामेंटमध्ये जीवन 11 या नावानं क्वालिफाय झाले सुपर 6 मध्ये आणि बदलापूरची कालची नाईट स्पर्धा
भोकरपाडा संघानं अक्षरशः गाजवून ठेवली. आदी पाटील, प्रणित पाटील कमालीचं प्रदर्शन आणि तिथे सुद्धा क्वालिफाय झालेत. काय लाजवाब प्रदर्शन आहे, कौतुकास्पद. भोकरपाडा स्वरूप 11 पहिल्या रात्रीमध्ये असं सगळ्यांनाच वाटलं असेल की वरची खोपोले असेल, काटरंग, जय मल्हार, वाशिवली या सगळ्यांना मागे सारत या भोकरपाडा टीमनं सांघिक खेळ का असतो ना त्याचं जिवंत उदाहरण पेश केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवलं क्रिकेट हा एक दोघांचा खेळ नसून सांघिक खेळ म्हणून या खेळाकडे बघितलं जातं आणि तसा खेळ करत त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांनाही शुभेच्छा. इथे हा फटका फसलाय, गोलंदाज प्रयत्न करतो पण नोमॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन लँड होईल. एक धाव या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 13 धावा लागतात त्या धावफलकावरती. लगातार 2 मॅचेस जिंकल्यात चिंचवली गोहे टीमनं. प्रवीण दुगाडे सर यांनी सांगितलं यातून जो जिंकेल तो चिंचवली गोहे टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल आणि त्यातून जिंकणारा संघ किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. दोनही संघ तगडे आहेत. एका बाजूला गोरठण, त्यांच्या विरोधात परली. दुसरा षटक सुरू आहे. कुणाल गरुडकरला आपण बघतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आणि किफायती राहिलाय. खरं तर या षटकामध्ये 3 चेंडू त्यानं फेकलेत, 3 सिंगल तो खर्च करतोय. पहिलं षटक टाकलं कल्पेश जाधव, त्यानं धावा खर्च केले 11. धावसंख्या टोटल धावफलकावरती 14. इथे स्ट्रोक ऑन साइडला क्षेत्ररक्षकाचा वेध घेतलाय. कल्पेश जाधव त्या ठिकाणी तैनात होता, त्यानं टिपलाय अप्रतिम झेल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. शिवा दलवीच्या रूपात पहिला धक्का मितांश 11 परली टीमला. मंगेशजी तनपुरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सन्माननीय मंगेशजी तनपुरे यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत एकता चषक 2025च्या माध्यमातून आम्ही करतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. एकता ट्रॉफी या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय संपूर्ण जय हनुमान मित्र मंडळ. 14 धावा आहेत धावफलकावरती, 14 धावा आहेत धावफलकावरती. 2 चेंडू बाकी या षटकातील. येणारा एक षटक बाकी असेल. मितांश परली संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. कुणालचा हा चेंडू स्क्वेअर कट, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. स्वतःला बॅकफूट वरती घेऊन गेले, वेट ट्रान्सफर मागच्या बाजूला केला आणि तदनंतर बॅकफूट पंच. फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला अनिलच्या बॅटमधून हा चौकार. किमान 30+ धावा झाल्या पाहिजेत परली टीम कडून. 3 षटकांचा हा सामना आहे आणि अशा वेळेला आपण बघतोय गोलंदाजांना संघर्ष करता येईल इतपत धावा तुम्हाला उभाराव्या लागतील पहिल्या इनिंग मध्ये. हा स्ट्रोक सिलिम मैदानमधून वाटचाल करतो वायडिशच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडूची फेकी थेट एसटी रक्षकाच्या दिशेने होत असताना एक धाव या ठिकाणी मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा लागतायत त्या धावफलकावरती. दशरथ पाटील काटरंग यांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये टॉवर फॅन, विकेट किपर आणि फिल्डर याच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे, ते देण्यात आलेलं आहे. त्यांचं विशेषतः आम्ही स्वागत करतोय. 2 टॉवर फॅन, विकेट किपर प्लस फिल्डर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विकेट किपर यासाठी जे टॉवर फॅन आहे, बेस्ट फिल्डर यासाठी सुद्धा टॉवर फॅन आणि ते देण्यात आलेलं आहे. त्यांचंही विशेषतः आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. शुभम पाटील यांच्या माध्यमातून जो चॅम्पियन संघ असेल 12 ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून दिल्या जातील, त्यांनाही आपण आभार व्यक्त करूयात. कूलर दिलेत गोलंदाज फलंदाजासाठी सुनील सीताराम पाटील. तदनंतर ट्रॉफीज आहेत बेस्ट विकेट किपर फिल्डरसाठी देवानंद पाटील, यांनाही धन्यवाद. गोलंदाज फलंदाज ट्रॉफी राहुल नामदेव पाटील, त्यांनाही धन्यवाद. पोलीस पाटील चिंचवली गोहेचे दिनेशदादा पाटील, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. बंटी शेट नलावडे देवनावे
LED TV मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि प्रवीण दादा पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत होनाड 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. या सगळ्यांचं गोडगुणी दात्यांचा आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. सूरज केदारी यांनाही विसरता येणार नाही, ज्यांनी आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू पुरवले त्यांनाही आभार असेल. आणि ज्यांनी पाणी पुरवलंय ना 4 रात्रीमध्ये त्या सगळ्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं, ज्यांनी वस्तुरूपी योगदान दिले, सगळ्या गोडगुणी दात्यांचा आभार असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीला आलाय तो कौशल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव तो या ठिकाणी खर्च करतो आणि धावफलक वधारेल. 20 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मितांश परली विपक्ष गोरठण अशी ही लढत. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना, यातून जिंकणारा संघ खरं तर चिंचवली गोहे टीमच्या विरोधात यानंतरचा सामना खेळताना पाहायला मिळेल. क्लिअर केलाय, कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार येतोय, चौकार. मान्यवरांच्या माध्यमातून लावण्यात आली, त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजे. तिथे खूप चांगला फटका आहे, मनगटी ताकद आजमावले, कॅरेबियन स्टाईलला स्ट्रोक लगावला, लॉंग ऑफ सीमा पार, चौकारानंतर येतोय धावसंख्या झपाट्याने अगदी वाढवणारा हा षटकार. जे 30 धावा आहेत धावफलकावरती. षटकार चौकार झटपट 10 धावा वाढल्या. खरं तर परली टीमसाठी धावा नव्हत्या परली टीमच्या धावफलकावरती. निर्णायक षटक होतं डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हरमध्ये आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. सुरुवातीची 2 षटकं गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सुखकर राहिली. कल्पेश जाधव असेल, विशेषतः कुणाल गरुडकरनं खूप चांगली कामगिरी केली आणि इथे तिसऱ्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. दडपण टाकलं कारण पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज अल्पेश या फलंदाजाकडून झाला आणि एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 32. 2 चेंडू बाकी आहेत. मेन अंपायर नंदकुमार पाटील सर, स्क्वेअर लेग पंच संजय भोईर सर, या अगोदर प्रीतम पाटील सर असतील, अक्षय जाधव असतील. हे 4 पंच आणि त्यांचा पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फलंदाजांना खरं तर लिव्ह केलं होतं. यष्टीरक्षकाची सुमार कामगिरी राहिली. पंचांचा वाईट प्लस चौकार आल्याचा इशारा, नशिबाचा पंजा, याचा अर्थ आता धावाच धावा येत आहेत मितांश परली टीमसाठी. पाच धावांच्या बरोबरीने मागणी केली आहे रिव्ह्यूची. खरं तर वाईट साठी पंचांनी वाईट प्लस खरं तर चौकाराचा इशारा दिलेलाच आहेच. धावा 5 असतील तर 37 होतील. जर का चेंडू फेअर असेल, वाईट बॉल, तर अंपायर सांगतात वाईट बॉल, याचा अर्थ 37 धावा येत आहेत धावफलकावरती. पहिलं सत्र सुरू आहे आणि हे तिसरं षटक कर्दनकाळ ठरत आहे गोरठण टीमसाठी. पहिली रात्र भोकरपाडा संघानं गाजवली, तदनंतर सुभाषनगर संघ पुढे येताना आपण पाहिला. माडप संघ असेल, तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला सुपर 6 मध्ये येताना. तदनंतर कालच्या रात्रीमध्ये बीड संघ जो चौथा संघ ठरला आणि आज महड संघ आपण पाहिला. वरद विनायक महड संघ 5वा संघ आला आणि इथे चिंचवली गोहे संघानं 2 लढती जिंकल्यात. यातून जिंकणारा संघ चिंचवली गोहे टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल आणि त्यातून जिंकणारा संघ असेल सुपर 6 मध्ये.
धावचित करण्याची संधी होती पण घेतली नाही. खरं तर शेवटचा चेंडू आहे. एकतर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न निघाले. दुसरी धाव अक्षय पाटील वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. कलेक्शन झाले आणि धावचीतची संधी प्राप्त केली. एकच धाव. पहिली इनिंग समाप्त होईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती एकूणच 38. येणारे 18 चेंडू पर षटका गणिक 13 धावांच्या सरासरीनं 39 धावांचा पाठलाग करायचे दुसऱ्या सत्रामध्ये गोरठण संघाला. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील नक्कीच आपण बघणार आहोत. पण संधी देऊयात. आमचे गायक होनाडगावचे एक जबरदस्त गायक सागर बोर्डे यांना आपण एक संधी देऊयात. एक गीत ते सादर या ठिकाणी करतील. हॅलो हॅलो. जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली घोळे यांनी खूपच सुरेख अशा नाईट टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि आज मला या ठिकाणी त्यांनी गाण्याची एक संधी दिली तर या ठिकाणी मी त्यांच्या मंडळाचा खूप आभार या ठिकाणी मानतो. आणि चिंचोली संघाची आता एक मॅच झाली या मॅचच्या अगोदर खूपच सुरेख कामगिरी या संघाने केली. मी दोन्ही शब्द त्यांच्यावरती एक गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आ आ आ कि दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए, कि दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए, अरे नोट उड़ती है मगर पकड़ने वाला चाहिए, अरे हमारे चिंचोली गांव के टीम से टक्कर लेने वाला क्रिकेट टीम बराबर की चाहिए, अरे जंगलातील टिकाव असो त्याला साग म्हणतात, अरे जंगलातील टिकाव असो त्याला साग म्हणतात, आणि आमच्या चिंचोली गावातल्या पोरांना या क्रिकेटचा वाघ म्हणतात. आणि म्हणून मी या ठिकाणी गाणं सादर करतो. अहो खेळचा हा चांगलाच रंगला, अहो खेळचा हा चांगलाच रंगला, आता गर्दी झाली दाट, अरे आमच्या आकाश पाटीलनी मारलाय शॉट, लावली भल्या भल्यांची वाट, आकाश पाटीलनी मारलाय शॉट, लावली भल्या भल्यांची वाट, अरे संदेश पाटील तरणा ताट, संदेश पाटील तरणा ताट, अरे कशी फिरवी तो आडवी ब्याट, कशी फिरवी तो आडवी ब्याट, अरे आकाश पाटीलनी मारलाय शॉट, लावली भल्या भल्यांची वाट, आकाश पाटीलनी मारलाय शॉट, लावली भल्या भल्यांची वाट, अहो खेळचा हा चांगलाच रंगला, आता गर्दी झाली दाट, अरे आकाश पाटीलनी मारलाय शॉट, लावली भल्या भल्यांची वाट. अजून एक गाणं मी गाणार आहे पण ही मॅच झाल्यानंतर. धन्यवाद. खूप चांगलं गीत या ठिकाणी खरं तर सादर केलं. सुप्रसिद्ध गायक सागर बोर्डे यांच्या माध्यमातून हे गीत आपण ऐकलं. खरं तर फणस डोंगरीकडे तिकडे मला वाटतं लक्ष देत होते. हां, तिकडे आमचे जे पंच आहेत संजय भोईर, आमच्या मागे जे अक्षय आहेत, अगदी गीताकडे त्यांचं लक्ष होतं आणि त्यांना असं वाटलं की इथे कोणतरी नाचेल, पण नाचणारे अक्कलवाडीकर होते, बाला डान्स करतात ते हारले म्हणून घरी गेले आणि नक्कीच नाचले असते. आणि खूप चांगलं गीत या ठिकाणी सादर केलं. इथे मात्र आपण बघतोय पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले धावफलकावरती 38. येणारे 18 चेंडू 39चा पाठलाग करायचा आहे गोरठण टीमला. सामना चांगला होईल यात शंकाच नाहीये. सुरुवातीच्या 2 मॅचेस चिंचवली गोहे टीमनं जिंकलेल्या आहेत. यातून जिंकणारा संघ यानंतर क्वालिफाय होण्यासाठी चिंचवली गोहे टीमच्या विरोधात
खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन ऋतिक गोलंदाजीला आलाय. खरं तर खूप चांगला गोलंदाज आहे. मितांश परली या नावानं खेळ करतोय परली संघ. अक्षय पाटील आणि त्याच्या जोडीला फलंदाज ऋषिकेश पाटील, सलामीच्या जोडीमध्ये आता बदल करण्यात आला. कल्पेश जाधवने स्वतःला मागे ठेवलंय. वेगळ्या प्लॅनिंगने आता गोरटन संघ मैदानावरती दिसतोय. ऋतिकचा हा चेंडू फलंदाज खरं तर तुटून पडले होते. ऑफस्टिकचे जास्त बाहेर होतं पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतायत. संधी होती, संधी गमावली. चेंडू सीमा पार जाईल. गोरठण संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करणारा येतोय हा चौकार. खातं खुलं करतोय अक्षय पाटील हा फलंदाज. पर षटका गणित 13 धावांची सरासरी राखायची आहे. त्यामुळे किमान 3 चौकार प्रत्येक षटकामध्ये येणं फार गरजेचं आहे. इथे एक तर आलाय, 4 धावा आहे धाव फलकावरती. 18 मध्ये 39ची आवश्यकता होती. इक्वेशन बदलेल. शेवटचे आता 16 चेंडू शिल्लक. 35 धावसंख्येची गरज आहे. ऋतिकचा हाफ ट्रॅकर फिरून मारलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय हा लगातारचा दुसरा चौकार. आठ धावा लागतात धावफलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 15. जिंकण्यासाठी गरज आहे 31 धावसंख्येची. सामना चांगला होईल यात बिलकुल शंका नाहीये. गोरठण संघ सुद्धा चांगला बॅटिंग लाईनअप आपण त्यांचा स्क्वॉड बघतो आणि अशा वेळेला या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ते सज्ज झालेत. विशेषतः अक्षय पाटील ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली आहे. चेंडूची चाचपणी करून तो फटके खेचतोय. लगातारचा तिसरा चौकार. अक्षय पाटील ऑन फायर. चेंडू भलेही निर्धावाला असेल पण तदनंतर खूप चांगली बॅटिंग सादर करतोय अक्षय पाटील. तीन चौकार. तदनंतर डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 12 वरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. या षटकातील एक चेंडू बाकी आहे. येणारी 2 षटक. शेवटचे 13 चेंडू. 27 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 27 धावसंख्येची गरज. एकता चषक 2025 ची शानदार स्पर्धा. खरं तर 23 तारखेपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र. जोरदार अपील. बेन अंपायर बोट उंचावलंय. पंच सांगतात की फलंदाज या ठिकाणी होतोय बाद आणि पहिला धक्का अक्षय पाटीलच्या रूपात गोरठण टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली ऋतिक या गोलंदाजाने. खूप चांगलं यष्टी रक्षण आपण पाहिलं. इक्वेशन बदललंय. शेवटचे 12 चेंडू 27 ची गरज आहे. 12 धावा आहेत धाव फलकावरती. धावांचा पाठलाग करताना डॉट पर्सेंटेज पेक्षा सिंगल डबल्स फार महत्त्वाचे असतात.
सरासरी 13ची होती, 3 चौकार आले होते. जर का 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्या असत्या तर 15वरती धावफलक पोहोचला असता आणि जी 13ची सरासरी होती ना ती 12वरती येऊन थांबली असती. पण डॉट पर्सेंटेजमुळं खरं तर आपण बघतोय की आव्हान थोडं कठीण होत चाललंय. 27ची गरज आहे, 12 चेंडू बाकी असतील. 13.50ची सरासरी वाढते. कल्पेश जाधव मैदानावरती दाखल झालाय. दुसरं षटक टाकण्यासाठी अल्पेश. बॅटिंग खूप चांगली राहिली होती. गोलंदाजीला येतोय. डीप मध्ये राहतोय. खालती राहिला चेंडू. खरं तर उंचीच नव्हती या चेंडूनं प्राप्त केली. सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. शेवटच्या 11 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. आता आक्रमणाशिवाय पर्याय नसेल. बॅटिंग इक्वेशन हेच सांगेल. 11 मध्ये 4 षटकार त्यांना मारायचे आहेत, पण तुम्ही कॅल्क्युलेट बॅटिंग केली पाहिजे. सिंगल डबल्स ही फार महत्त्वाचे आहेत डॉट पर्सेंटेजपेक्षा. आणि इथे जर का डॉट पर्सेंटेज वाढले तर आव्हान शेवटला कठीण होईल. हाफट्रॅकर ऑन साईडला वेगवान स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 39चा पाठलाग करताना 13 धावा लागतायत धावफलकावरती. 26 धावसंख्येची गरज. 10 चेंडू बाकी आहेत. 26 धावसंख्येची गरज. प्रवीण दुगाडे सर खरं तर ते सगळ्यांनाच म्हणतात, सगळे कॉमेंटेटर सुरखियों में, पण आज ते भरपूर सुखात आहेत. कारण कॉमेंट्री बॉक्समधून ज्या ज्या वेळेला ते समालोचन करत होते त्या त्या वेळेला अगदी त्यांच्यासाठी कॉमेंटेटर पॅनलसाठी सातत्यानं बक्षिसांची खैरात होताना आपण पाहिलं. आणि असं कधीच घडलं नाही. ज्या ठिकाणी प्रवीण दुगाडे सर असतील ना त्या ठिकाणी बक्षिसे असतात. काल वावरलेले होते तिथेही 2 रात्रीमध्ये बक्षिसांचा पाऊस पडला. आणि आयवा कॅचसाठी तब्बल 3,500 सांगितलं प्रवीण दुगाडे सरांनी. आणि मला वाटतं 3 का 4 आयवा कॅच झाले. आज सुद्धा भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. आजच्या रात्रीमध्ये वाईड बॉल असल्याचा इशारा. एक धाव वाढेल अतिरिक्तच्या साह्यानं. धावसंख्या वधारते. 14 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 25 धावसंख्येची गरज आहे. अल्पेशचा हा चेंडू टॉस झाला होता. फटका मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करत होता, पण इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. झेल ड्रॉप होतोय. निर्णय आपल्यापर्यंत विचार विनिमय पंचांच्या माध्यमातून सुरू आहे. खरं तर नेमकं काय घडलं या चेंडूवरती. फटका भरपूर काळ हवेमध्ये होता. गोलंदाज झेल घेण्यासाठी प्रयत्न करत होते. फलंदाज धाव घेण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि इथे मात्र पंचांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची असेल. रिव्ह्यू तपासणी होईल ऑन स्क्रीन वरती. हा रिव्ह्यूला पण फटाके आहेत. अरे बाकी ठेवा. जर चिंचवली गोहे जिंकलीच मग नॉट आउट. रनिंग मध्ये होते फलंदाज. खरं तर फलंदाजाने अपेक्षाच सोडली होती. आणि आपण बघतोय की कधी कधी असं घडतं की मुद्दा म्हणून फलंदाज जातात, पण कल्पेशचं चित्र तसं दिसत नव्हतं ऑन स्क्रीनवरती. तो सरळ अगदी अशा अपेक्षा सोडून त्याला असं वाटलं की आता हा झेल सहज होईल.
पण चेंडू सुद्धा त्याच दिशेमध्ये होता आणि अशा वेळेला झेल ड्रॉप होतो. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 15. 39चा पाठलाग करायचा आहे. 24 धावसंख्येची गरज. नऊ बॉल 24. 9 चेंडू 24 ची आवश्यकता. ऋषिकेश पाटील त्याने ठोकलाय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा हा उत्तुंग षटकार. चेंडू असेल. बॅटिंग साठी दाखल होतोय केतन. कल्पेश नॉन स्ट्रायकर एंडला आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. 6 मध्ये 18 तो सुद्धा चेस करू शकतो. पण इथेच जर का मोठा फटका आला तर आव्हान अजून सोपं होईल. गरंगला चालला एक तर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न करत असताना तो सुद्धा सफल या ठिकाणी ठरतोय. तपासणी होईल. पंच थर्ड अंपायर कडे डिसिजन या ठिकाणी पोहोचवतायत. सात 18चं समीकरण होतं आणि पहिली धाव घेतानाच फलंदाज बाद. पहिली धाव घेतानाच फलंदाज बाद याचा अर्थ कल्पेश जाधव असेल नॉन स्ट्रायकर एंडला आणि 6 मध्ये 18 धावसंख्येची आता गरज असेल जिंकण्यासाठी ती मितांश पर्ली टीमच्या विरोधात गोरठण टीमला. शेवटचे 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. असं वाटलं की दुहेरी धाव प्राप्त केली जाईल. 2 धावाही कमी होतील. कल्पेश जाधवकडे स्ट्राईक येईल. 6-16चं समीकरण असेल पण पहिली धाव घेतानाच फलंदाज बाद झाल्याने सगळं काही बिघडलं. शेवटचे 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. तेजस बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिलं सत्र जर आपण पाहिलं शेवटचं षटक टाकलं ते कौशल या गोलंदाजानं ते षटक थोडं महाग ठरलं आणि त्याच धावा आता कर्दनकाळ ठरतायत त्या गोरठण टीमसाठी धावांचा पाठलाग करताना.
19 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. निर्णायक षटक गोलंदाज येतोय आशिष. फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. शेवटचे 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. कुणाल बॅटिंग साठी दाखल होतोय. कुणाल दाखल झाल्याने त्यानं ठोकलाय समोरच्या दिशेनं मिसफिल्ड. झेल ड्रॉप. तदनंतर येतोय हा चौकार. 4 मध्ये 14. चार चेंडू 14 धावसंख्येची गरज. इथे मोठा फटका आला तर मॅच मध्ये रोमांचकता कायम असेल. फलंदाज बाद होतोय. आशिष गोलंदाजी करतो. त्याने प्रयत्न केला होता की बेल्स जरी त्यानं इष्टांच्या वरून उडवले असले तरी हातामध्ये घेण्याचा त्याचाही प्रयत्न होता. आणि जर का तसं घडलं असतं तर एक धाव कंप्लीट दिली असती. ती गोर्टन टीमला विकेट्सही वाचली असती. एक धाव सुद्धा कमी झाली असती. अगोदर सुद्धा प्रवीण दोगाडे सर यांनी सांगितलं होतं. इथे मात्र कल्पेश आला स्ट्रायकर. यांना शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 3 धावा बनवायचे आहेत. 14. वाईट बॉल आलाय. शेवटचे 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. निर्णायक चेंडू असेल. मोठा फटका मॅच मध्ये जान होतील. प्रतीक एंटरप्राइजेस 3 मध्ये 13. फटका फसलाय. शेवटचे आता 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या रात्रीमध्ये एकच क्रेन होता मुख्य व्यासपीठावरती. त्या बॅनरला जर का चेंडू लागला तर 1000 होते. दुसऱ्या रात्रीमध्ये 2000 झाले. तिसऱ्या रात्रीमध्ये 3000 झाले. 2 क्रेन लावले पण अद्यापपर्यंत त्या बॅनरला काही चेंडू लागत नाहीये. इथे मात्र आपण बघतोय की आज शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये 3500 रुपये जर का त्या बॅनरला चेंडू लागला तर क्रेनला जो बॅनर अडकवला प्रतीक एंटरप्राइजेसचा त्याला जर का चेंडू लागला तर 3500 रुपयाचं कॅश प्राइज प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पण बॅनरला लागतच नाही. आता कुठेही लागलं तरी दिले पाहिजेत. देण्याची दानतवृत्ती आहे प्रतीक पाटील यांच्याकडे. त्यांनी भरपूर पारितोषिकं दिली आहेत 4 रात्रीमध्ये आणि त्यांची इच्छा आहे, प्रखर इच्छा आहे की त्यांच्याकडून हे पारितोषिक कोणीतरी पटकावलं पाहिजे. बॅनरला नाही पण क्रेनला लागला, टायरला असे 5-6 चौकार गेले तर त्यांना नाही आहेत. प्रतीक पाटील इथे नाही आहेत. अनाउन्समेंट आम्ही त्यांना सूचित करीत होतो की याचा अर्थ जर क्रेनला लागतोय तर इथून पुढे बॅनरला सुद्धा लागू शकतो. चांगले टीम आहेत. बोकरपाडा असेल, माडप. षटकार आलाय. शेवटचा 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. चेंडू द्या मैदानावरती. बघा काय किमी आहे. ज्या ज्या वेळेला बॅनरला चेंडू लागला नाही, सीमा पार ज्या ज्या वेळेला गेलाय बॅनरला
किंवा क्रेनला न लागता चेंडू परत आलेत. इथे एकच क्रेनला लागला आणि तो चेंडू सुद्धा गायब झालाय. येतोय मैदानावरती. धन्यवाद असतील प्रेक्षकांना. शेवटचा एक चेंडू, 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. चेंडू फेर आला तर षटकार येऊन सुद्धा सामना जिंकता येईल. फटका हवेत आहे आणि हा सामना मितांश पर्ली संघाने जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन, मनापासून आभार. या स्पर्धेत सहभाग घेतला गोरठण टीमनं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावरती येतोय चाय चाय. चिंचवली गोळे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. पर्ली टीमचे कॅप्टन या आपण लवकर. टॉस साठी या लगेच. प्लेयर ऑफ द मॅच असेल